नसतात. त्याच्यामध्ये खूप खराब लोक पण मला असे भेटले की ज्यांनी त्यांच्या थोड्या थोड्या पैशासाठी माझ्यासोबत काय काय केलं ते माझे सगळं लक्षात आहे. मी तुम्हाला ते आल्यावर सांगत, त्यांच्या नावानिशी सांगत. इव्हन माझे बँक अकाउंट सुद्धा फ्रीज करण्यात आले. कोणत्याही कारणाशिवाय फ्रीज करण्यात आले, काही कारण नसले. फक्त त्यांच्या वैयक्तिक थोड्याशा फायद्यासाठी त्यांनी एवढ्या लोकांचा, एवढ्या कुटुंबाचा विचार नाही केला. फक्त त्यांच्या किरकोळ फायद्यासाठी. आणि कुठेतरी असे लोक आहेत ज्यांचे करोडोनी रुपये माझ्याकडे आहेत, पण त्या लोकांनी त्यांचं पैशाचं एकही नाव न घेता मला जिथं तिथं संकटात माझ्यासाठी उभं राहिले. म्हणजे हा फरक असतो माणसाच्या वागण्यातला आणि माणुसकीतला. त्यांची माणुसकी त्यांनी दाखवून दिली, त्याच्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद. कारण माणसं ओळखण्यात कुठंतरी मला पण थोडस कमी होतो मी, जे आता शिकून गेलो. खूप थोड्या रकमेसाठी ते काही त्यांच्या जाती दाखवून दिल्या, खूप म्हणजे एकदम थोड्या. कारण ते दाखवायला म्हणजे पण ते ठीक आहे, चला कुठंतरी माणसं ओळखायला मी पण शिकलो. त्यांनी म्हणजे नाही तर कदाचित आपली 1 तारीख 20 तारखेला गेली नसती. पण माझे काही कारणास्तव म्हणजे काही गरज नसताना बँक अकाउंट फ्रीज करण्यात आले. पण ठीक आहे, आपण त्यातून प्रत्येक म्हणजे समस्या जशा एक समस्या होती तर काही मी त्या 1च्या 4 करून ठेवल्या, 4च्या 10 करून ठेवल्या. आणि खूप जवळचे म्हणणारे आणि यांनी, आणि जे लांबचे होते ते माझ्या भरपूर कामाला आले. त्याच्याबद्दल काही नाही. ठीक आहे, काय असेल तर तुम्हाला नेक्स्ट लाईव्ह मध्ये मी कळवल. बाकी काय असेल तर ऑफिसला आल्यावर बघू आणि भेटू. सर्वांना एकदा भेटायचंय. आणि तुम्हाला एक सांगून ठेवतो, कोणी पण असेल आता, मला तुम्ही बघितलं असेल, मी स्वतः रांगेत बसून तुम्हाला एवढे म्हणजे दिवसभर बसून तिथं उपाशी बसून तुम्हाला दिवसभर पैसे वाटलेले. तुमचे पैसे घेऊन जर पळायचे असते, मी तिथं रांगेत बसून तुम्हाला पैसे वाटले नसते. जे तुमचे पैसे तुमच्या हातात टेकल्यावर जो आनंद तुमच्या चेहऱ्यावर होत होता, ते बघून मला जे समाधान वाटत होतं, तेच समाधान दुसऱ्या कशात नाहीये. तो पैसा, तो आनंद जो आहे, ते करोडो रुपयात पण खरेदी केला जाऊ शकत नाही. म्हणजे मला कधी पण ते तुमचे पैसे तुमच्या हातात देण्याचाच आनंद होता आणि अजून पण आहे. तर पण हे काय झालं, वातावरण तसं होतं निगेटिव्ह, आणि या सगळ्या गोष्टीमुळे मला माझ्यावर हे सगळे असे आरोप करण्यात आले आणि पळून गेला वगैरे. ठीक आहे, पळून जायचं असतं तर कधीच गेलो असतो. ठीक आहे, तुम्ही विश्वास ठेवला. काय जे असेल ते आपण ऑफिसला आल्यावर बघू. कोणाला काय बोलायचं असेल तर मी 2 मिनिटासाठी कमेंट ऑन करतोय. जर कोणाला काय बोलायचं असेल बोला. कमेंट सेक्शन आपण ऑन केलेलं आहे. तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोलू शकतो. कमेंट सेक्शन चालू केलं आहे, पण कमेंट येत नाही. मला वाटतं काहीतरी इंस्टाग्राम कडनं प्रॉब्लेम असेल. मी चालू केलंय माझ्याकडनं. ठीक आहे, चालेल, भेटूयात मग. तिकडे ऑफिसलाच भेटूयात आता. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात भेटूयात ऑफिसला. सगळ्यांनी या. काय असेल ते तिथे ठरवू, काय असेल तर. कमेंट येत नाहीत, कमेंट सेक्शनला प्रॉब्लेम येतोय काहीतरी.